तर बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारी स्थितीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली आहे। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केल्यामुळे बीडमधली स्थिती बिघडली असा आरोप पवारांनी केला। तर जिल्ह्यातली स्थिती ढासळायला पवारांचाही हातभार आहे अशी टीका दमानी यांनी केली आहे। बीड जिल्हा में अनेक वर्ष होती। हाँ, आज की बीडची अवस्था आहे ती कधी नव्हती। बीड शांत संयमी सगळ्या घटकांना घेऊन जाणारा असा जिल्हा, असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे। दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत। जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, अशांच्या संबंधी अत्यंत सक्त असं धोरण हे आखण्याची गरज आहे। बीड मधले जेवढे नेते आहेत त्यापैकी एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे नेते हे शरद पवारांच्या तालमीत मोठे झालेले आहेत। म्हणजे धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, आधीचे जयदत्त क्षीरसागर असो, हे सगळेच्या सगळे लोक हे त्यांच्याच तालमीत वाढले आहेत, त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत। आणि आत्ताच्या घटकेला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहे, तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे तुमचा हातभार किती होता हे इंट्रोस्पेक्शन देखील शरद पवारांनी करणं गरजेचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।